एका बोगद्यातून निघाल्याच्या नंतर थेट दरी येते आणि पुढचा मला ड्रायव्हिंगची सवय आहे आणि मला ड्रायव्हिंगचा शौकही आहे. सर आता निसर्ग सौंदर्य कसं वाटतं? सह्याद्रीच्या बाबतीत हे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी अर्थातच इथे अनेक प्रवासी येतात. नेत्र सुखद असा हा प्रवास आहे. फार सुंदर प्रवास आहे, पण इथे कोणी थांबू नये अशी आमची इच्छा आहे. कारण हा हायवे आहे, एक्सप्रेसवे आहे, त्यामुळे इथे थांबायला कुठलीही व्यवस्था आम्ही मुद्दाम केलेली नाही. चला 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 चला, बहुत अच्छा. चला पुढे बोलणार. आपल्याला ड्रायव्हिंगची आवड असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे आणि त्यासोबतच त्यांनी सगळ्या वाहनधारकांना आवाहन केलंय की कोणीही या महामार्गावरती थांबू नये आणि लोकांनी या महामार्गावर थांबू नये यासाठीच आम्ही कोणतीही सोय इकडे ठेवलेली नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात अक्षय भाटकरकडे. अक्षय, प्रज्ञा, ज्या प्रकारे आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कोणीही थांबू नये हे अतिशय महत्वाचं आहे. कारण अनेक वेळा अनेक अपघात, हे सगळ्यात महत्वाचं एक जो जालना इथे अपघात झाला होता बसचा, त्या बसमध्ये अपघात याच्यामुळे झाला होता की ड्रायव्हरला झोप आली होती, त्यांनी काही वेळासाठी बाजूला गाडी पार्क केली होती आणि या महामार्गावर गाडी बाजूला पार्क करणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे सूचक विधान केलेलं आहे की कोणीही थांबू नये असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. हा महामार्ग हा किमान 120 किलोमीटर प्रति तास वेगाने या महामार्गावरून आपल्याला गाडी चालवता येणार आहे. या महामार्गाची वेगमर्यादा ही 120 किलोमीटर प्रति तास इतकी आहे. त्यामुळे इतक्या प्रचंड वेगाने ज्यावेळी एखादी गाडी जाते त्यावेळी इतर कोणताही अपघात जर होणार असेल किंवा एखादी कोणती दृष्टिक्षेपामध्ये एखादी गोष्ट दिसली किंवा एखादी उभी गाडी दिसली तर ताबडतोब निर्णय घेऊन गाडी वळवता येणं शक्य होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी अपघात होतो आणि हेच लक्षात घेऊन कुठलीही त्या महामार्गावर थांबू नये यासाठी तिथे आवाहन केलं जातं आहे. जर आपल्याला थांबायचं असेल किंवा एखादी गोष्टीसाठी आपल्याला बाजूला जायचं असेल तर त्यासाठी इंटरचेंज देण्यात आलेले आहे. त्या इंटरचेंजवर आपल्याला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कोणीही जर थांबायचं असेल तर त्या इंटरचेंजवरच थांबायचं असं फक्त सूचना या महामार्गावरून जात असताना देण्यात आलेल्या आहेत. अनेक अपघात यापूर्वी देखील झालेले होते. मग छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, त्याचबरोबर नागपूर असेल, या ठिकाणी अपघात होते. काही अपघात हे शिर्डीच्या इथे देखील झालेले होते. त्यामुळे हे सगळे अपघात टाळायचे असतील तर आपल्याला या महामार्गावरून जात असताना कडक नियमांचं पालन करावं लागणार आहे. जे महामार्गाचे नियम आहेत त्या महामार्गाच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. हेच मुख्यमंत्र्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा नियम त्यामधला हाच आहे की कोणीही महामार्गात गाडी उभी करू नये. आणि ती अतिशय सुंदर असा चित्र या महामार्गावरून जाताना आपल्याला आजूबाजूला दिसतं. तो खोल दऱ्या असतील किंवा उंच उंच डोंगर रांगा असतील किंवा अतिशय शेकडो किलोमीटरवर पसरलेले हे शेतं असतील, शेतमाळे असतील, या सगळ्यांमधून जात असताना आपल्याला अनेक वेळा जंगली प्राणी जे आहेत, वन्यजीव आहेत, त्यांचं देखील दर्शन या महामार्गावरून होतं. कधी हरिण असतील, कधी रानगवे असतील, कधी बिबटे असतील, हे जाताना देखील या महामार्गावरून अनेकांनी बघितलेले आहे. त्यामुळे या सगळ्यांना पाहून कोणीही गाड्या थांबवू नयेत, या ठिकाणी थांबायचं नाही असं थेट सांगण्यात आलेलं आहे. आणि हेच महत्वाचं आहे. नियमांचं जर पालन केलं तर मात्र आपल्याला या महामार्गावरून सुरक्षितरित्या प्रवास करता येणार आहे. तर म्हणजे ज्यावेळी हा महामार्ग सुरू झाला पहिल्या टप्प्यात त्यावेळी अपघातांची संख्या जास्त होती. मात्र आता हळूहळू जे वेगवेगळे निर्बंध लावण्यात आलेले असतील किंवा वेगवेगळ्या ज्या उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत त्यांच्यामुळे या महामार्गावरच्या अपघातांचं प्रमाण हे कुठे ना कुठे कमी झालेलं आहे. आणि त्यामुळे हे प्रमाण आणखीन कमी करायचं असेल, जर जीवितहानी आणखीन कमी करायची असेल तर नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. अशी 120 किलोमीटरने ज्यावेळी आपण गाडी चालवतो त्यावेळी या महामार्गावरून जात असताना आपल्याला याच नियमांचं पालन केल्यामुळे आपण सुरक्षित प्रवास करू शकणार आहे. आता अनेक जण जे आहेत की सरळ रस्ता असल्यामुळे केवळ 120 किलोमीटर नाही तर काहीपेक्षा जास्त म्हणजे कधी कधी 150 किलोमीटर वेगाने देखील गाडी चालवणारे आपल्याला इथे बघितले गेलेले आहेत. मात्र त्या सगळ्यांवर निर्बंध आणण्यासाठी इथे ठिकठिकाणी वेग मर्यादा नियंत्रक लावण्यात आलेले आहेत. वेग मर्यादेचं नियंत्रण करण्यासाठी काही सेन्सर लावण्यात आलेले आहेत आणि त्या लोकांना त्या गाडी चालवताना त्या गाडीवर खूप मोठा भरमसाठ असा फाईन देखील लावला जातो, दंड देखील लावला जातो. त्यामुळे याच माध्यमातून कुठे ना कुठे वाहन चालकांना नियंत्रित ठेवण्याचे काम या समृद्धी महामार्गावर करण्यात येते. मात्र आजचा दिवस महत्वाचा आहे. अपघातांचा विचार न करता महाराष्ट्राच्या समृद्धीचा, महाराष्ट्राच्या सुरक्षिततेचा विचार करायला हवा आपण. आणि त्यामुळे या महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी, महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी हा समृद्ध महामार्ग बांधण्यात आलाय. त्याच्यात शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज केलं जातं आहे. आणि या महामार्गावरून जात असताना
संपूर्ण 701 किलोमीटरचा प्रवास आता आपल्याला करायला मिळणार आहे. आजच्या लोकार्पणाच्या नंतर उद्यापासून हा खरं म्हणजे सकाळी प्रवास सुरू होईल आणि आता इगतपुरीपर्यंत प्रवास होता नागपूर ते इगतपुरी, तर आता थेट नागपूर ते ठाणे हा प्रवास करायला मिळणार आहे. ठाण्यापासून आपल्याला मुंबई नाशिक महामार्गाचा वापर करून मुंबईपर्यंत पोहोचता येणार आहे. त्यामुळे आजचा दिवस महत्वाचा आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं या समृद्धी महामार्गाला नाव देण्यात आलेलं होतं आणि त्याच्या उद्घाटनाच्या पहिल्या टप्प्याला या समोर लोकार्पणाच्या वेळी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावेळी उपस्थित होते आणि त्यानंतर आता तब्बल 8,033 हेक्टर जमीन ही या महामार्गासाठी संपादित केलेली होती. त्यासाठी 32,966 शेतकऱ्यांनी आपली जमीन दिलेली होती या महामार्गासाठी. त्या सगळ्या शेतकऱ्यांना कुठे ना कुठे महाराष्ट्राचं देणं लागतं आहे. त्यांचे उपकार या महाराष्ट्रावर आहेत कारण की त्यांनी जमीन दिल्यामुळे महामार्गाचं काम हे जमिनीचं अधिग्रहण लवकरात लवकर पूर्ण झालं आणि त्यानंतर महामार्गाचं काम हे 2018 पासून खरं म्हणजे